2019 जे सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस ते सगळं जे आहे ते शरद पवारांच्या सांगण्यावरून झालं होतं, किंबहुना राष्ट्रपती राजवट देखील शरद पवारांच्यामुळेच लावण्यात आली होती. त्यांना वेळ हवा होता, अशा पद्धतीचा एक गंभीर आरोप आहे एका कार्यक्रमात आज फडणवीसांनी केलेला आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर आरोप केला. पहिल्यांदा बोलत नाही आहेत हे. आणि मला एक माननीय देवेंद्रजींचं कळत नाही की आता त्यांनी आमच्यातले नेते त्यांच्याकडे घेतलेले आहेत. त्यांचा 200 आमदारांचा संसार चालला आहे. एवढा चांगला संसार चालत असताना डोळा परत शरद पवारांवरच कशाला? काही निवडणूक आयोगासमोर खरं परवा सुनावणी होते आणि या निवडणुकीच्या आयोगाच्या सांगण्यानुसार त्यांना 2 गट असल्याचं मान्य केले असं देखील माहिती मिळते आणि त्यामुळे जी सुनावणी होते. मला काळजी चिंता एकाच गोष्टीची वाटते की हा दिल्लीचा अदृश्य हात जो महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करतोय त्याचा हा अदृश्य हाताचं हे काम नाही आहे का असं मला वाटायला लागलं आहे. याचं कारण आमचा पूर्ण विश्वास कोर्टावर आणि इलेक्शन कमिशनवर आहे. पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे काही नेते आणि त्यांचे काही सहकारी सातत्याने तारीख निर्णय म्हणजे पेपर तरी फुटलेला आहे, काहीतरी गोलमाल आहे, नाहीतर एक अदृश्य हात आहे जो मराठी माणूस हा त्याचं खच्चीकरण कसं होईल हे सातत्याने करतोय. 3 गोष्टींनी खच्चीकरण या अदृश्य हाताने केलं आहे. एक तर शिवसेना ज्या पद्धतीने ते करून त्यांचं ते काय 50 खोके एकदम ओकेवालं सरकार केलं, तो पहिला मुद्दा. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांना त्रास देऊन एक निर्णय घ्यायला लावला. त्याच्यानंतर तिसरं की देवेंद्रजी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांचं डिमोशन केलं, त्यांना डेप्युटी CM केलं आणि त्याच्यातला पण अर्धा वाटा काढून घेतला. म्हणजे 100 होतं त्याचा 50 केलं, ठीक आहे, त्याचं 25 केलं. त्याच्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि देवेंद्र फडणवीसजी या तिघांच्या विरोधात हा अदृश्य हात केंद्रामध्ये का दिल्लीतला कोण आहे हा मला माहिती नाही, पण दिल्लीतला कोणीतरी अदृश्य हात सातत्याने महाराष्ट्राचं खच्चीकरण करतोय हा माझा या अदृश्य हातावर आरोप आहे आणि हा हात दिल्लीचाच आहे. ताई, तुम्ही अदृश्य हातांवरती आरोप करतात. काल दिल्लीवारी झालेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आणि त्यानंतरच आज पालकमंत्रीपदाचा तेढा सुटला आहे. दादांना चक्क पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. दादा आजारी असताना दादा 2 काल कॅबिनेटच्या बैठकीला गेले नव्हते आणि काल दिल्लीवारी झाली आणि अदृश्य हातांद्वारेच आता हे सगळं झालं का? काय दुर्दैव बघा हो. मराठी माणसासाठी लढणारे बाळासाहेब ठाकरे ना दिल्ली के सामने झुका हूं ना झुकेंगा म्हणणारे माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे, ज्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उभं आयुष्य बाळासाहेबांनी त्यांचं एवढं मोठं योगदान आहे आणि जे त्यांचं नाव वापरतात आज दिल्लीशिवाय त्यांचा प्रश्न सुटत नाही. म्हणजे याला काय म्हणू, म्हणजे मला म्हणायची इच्छा नाही आहे, पण ही दिल्लीसमोर गुलामीच व्हायला लागली आहे ना महाराष्ट्राची. हे दुर्दैव आहे. परंतु ताई, दादा नाराज असल्याच्या बातम्या होत्या. दादांनी काल कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी दर्शवलेली होती आणि त्यानंतर थेट दादांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. राष्ट्रवादीचे जेवढेही आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी काल देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात देखील भेट घेतलेली होती. म्हणजे नाराजीचा फायदा झाला असं दिसतोय. आता शक्यता नाकारता येणार नाही. हरियाणाच्या बन्सल बंधूंना जामीन नुकताच मिळालेला आहे. सुप्रीम कोर्टाने ईडीला खूप झापले. त्या पद्धतीने ते कारवाया करतायत, नोटीसही देत नाही आहेत. गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावर तर आरोप सुप्रीम कोर्टाने केलेत आणि त्यांना झापलं देखील आहे. सूडबुद्धीनं कारवाई नको. मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की या देशामध्ये ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED ज्या पद्धतीने या आईसचा गैरवापर होतोय हे आम्ही फक्त विरोधक म्हणून नाही, पण आज त्याचा शिक्कामोर्तब हा सुप्रीम कोर्टाने केला. याबद्दल मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते आणि माझा इच्छा आहे की हे सरकार दरबारी दिल्लीच्या अदृश्य हातालाही कळावं की हा देश संविधानाने चालतो आणि अन्यायाच्या विरोधात आमच्यासारखे अनेक लोक आहेत जे संविधानाच्या चौकटीचंच राजकारण आणि समाजकारण करतो आणि आम्हाला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कोणीतरी सत्तेचा गैरवापर करत असेल तर त्याचा पूर्ण ताकदीने आम्ही विरोध करू. या पालकमंत्री पदाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की रायगडचा अजून पालकमंत्री जो आहे तो बदलण्यात आलेला नाही. अजून देखील चार्ज उदय सामंतांकडे. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना न जावं याकरताच शिवसेनेच्या 3 आमदारांनी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं जाहीर वक्तव्य केलेली होती. सगळी पालकमंत्री पदं वाटण्यात आली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, परंतु आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळालं. याची मला काय माहिती नाही, कारण का बेरोजगारी, महागाई, नांदेडमध्ये झालेली घटना, नागपूरमध्ये कालच आलेली बातमी आणि ज्या पद्धतीने खरं तर
लोकांची आणि लहान मुलांची हत्या या गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये होते, त्याच्यात आम्ही इतके व्यस्त आहोत आणि ह्या सरकारला फक्त पॉवर म्हणजे सत्ता 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 ह्याच्यातच ते एवढे मग्न आहेत, त्यांना सर्वसामान्य मायबाप जनतेचं दुःखही कळत नाही आहे. एकीकडे इथे पालकमंत्र्यांवरनं वाद होते आणि तिथे महाराष्ट्रातली मुलं ती मेली तरी चालतील एवढं हलका यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचं आयुष्य करून ठेवलं या शिंदे सरकारने. हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राचं अपयश आहे. नांदेडनंतर संभाजीनगर, संभाजीनंतर आता नागपूरमध्ये देखील रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर येते. उद्या तुम्ही नांदेडला देखील चालले असणार? हो, मी उद्या नांदेडला जाणार आहे आणि औरंगाबाद, नागपूर आणि नांदेडला संभाजीनगरला ज्या घटना झालेल्या आहेत तसंच त्याच्यामुळे संभाजीनगरचीही मी माहिती घेतलेली आहे, मी नांदेडचीही माहिती घेतलेली आहे. नागपूरला योगायोगाने खरंच मी काल होते पण मला माहिती नव्हतं, नाही तर मी कालच पाहणी केली असती. पण उद्या मी स्वतः नांदेडला जाऊन या सगळ्याची माहिती घेऊन मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारला जागवण्याची, जो झोपेचं सोंग घेतो त्याला जागवणं अवघड असतं, पण या महाराष्ट्रातल्या ज्या माता आहेत किंवा असंख्य अशी कुटुंब आहेत ज्यातले कर्ते पुरुष असतील, आई आजी मामा काका जे कोणी गेले असतील त्यांच्यासाठी ही लढाई पूर्ण ताकदीने मी लढीन. सुधीर मुनगंटीवार जे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी एक उल्लेख केला एका व्हिडिओमध्ये की आत्ताचे मुख्यमंत्री अजित पवार म्हणून त्यांनी ती चूक पुन्हा दुरुस्त केली आणि पुढचे मुख्यमंत्री ते म्हणाले. याकडे कसं पाहता, कारण की अजित पवार सातत्याने चर्चा येत होता की मुख्यमंत्री बनणार वारंवार. मला फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं वाईट वाटतं, कारण इतकी त्यागाची भूमिका ते घेतात ना. काल देवेंद्रजींनी पण जे संकेत दिले की भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ असला तरी तो त्यागच करणार, आणि खरंच म्हणजे कौतुक केलं पाहिजे देवेंद्रजीचं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं की 60 साल ते लढत राहिले या देशासाठी, आणि जेव्हा पंक्तीवर बसायची वेळ आली तेव्हा तोच काँग्रेसवाला जो 60 साल या देशात होता तोच त्या पंक्तीला बसतोय. त्याच्यामुळे एका अर्थी मला आनंद वाटतोय की काय का होईना काँग्रेस मुक्त भारत करत आज जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तेव्हा काँग्रेस मुक्त करणाऱ्या भारतांचेच काँग्रेसवाले सगळ्यात पहिल्या पंक्तीला बसत आहेत, याचा मला खूप आनंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये फोन टॅपिंग प्रकरण प्रचंड प्रमाणात गाजलं, ज्यांचं नाव समोर आलं होतं रश्मी शुक्ला यांचं, त्याच आता महाराष्ट्राच्या DGP होत आहेत अशी देखील आपण माहिती करतो. ठीक आहे, बघू आता ते शेवटी जे सरकार आहे तो सरकारचा निर्णय असेल, त्याच्यात आपण काय बोलणार. हेमंत पाटलांना काल नांदेडमध्ये डीन आहेत त्यांना स्वच्छतागृह स्वच्छ करायला लावलं, एकंदरीतच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करावा हेमंत पाटलांवर अशी देखील मागणी जोर धरू लागली. नाही, अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ज्या पद्धतीने त्या डीनची चूक नाही आहे. माझं म्हणणं आहे की त्या डिपार्टमेंटच्या जे मंत्री आहेत त्या मंत्र्याचा तातडीने राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. त्या डीनची काय चूक, त्याच्यात औषधं जर कमी पडली असतील तर जागा जर रिक्त असतील त्याच्यात डीनचा काय संबंध. महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार आहे आणि तातडीने त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. ही हत्या आहे त्या लोकांची जी, त्याच्यामुळे मला विचाराल तर शिंदे सरकारने हत्या केलेली आहे या लोकांची. औषध पुरवठा वेळेत झालेला नाही आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले गेलेले नाहीत सरकारच्या वतीनं आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला अशी एक माहिती समोर होती. आता माहिती काय ते यांना कसं आहे, हे सरकार फोडा, खोके सरकार, त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत. घरं फोडा, पक्ष फोडा, पैसे खोके ह्या सगळ्यासाठी या शिंदे सरकारला आणि भारतीय जनता पक्षाला खूप वेळ असतो. सर्वसामान्य मायबाप जनतेचं त्यांचे जी दुःख आहेत किंवा अश्रू आहेत हे पुसण्यासाठी नाही हो त्यांच्याकडे वेळ. ते एक शेवटचा प्रश्न आहे, बिहारमध्ये जातीय जनगणना झालेली आहे आणि त्यानंतर समोर आकडेवारी आली आहे की बहुसंख्य मागासवर्गीय जे आहेत ते बहुसंख्य आहेत राज्यात. महाराष्ट्रात देखील जातीनिहाय जनगणना जी आहे ती करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. याकडे तुमचा स्टँड काय आहे आणि तुम्ही सरकारला हे भाग पाडणार आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून स्थापनेपासून जेव्हा जेव्हा ही चर्चा निघाली आहे, आम्ही पार्लमेंट असो किंवा असेंब्लीमध्ये असो, आमची जातीय जनगणना व्हावी ही आमची मागणी पार्लमेंटमध्ये मी स्वतः अनेक वेळा केलेली आहे. आदरणीय पवारसाहेबांनी त्यांचा स्टँड नेहमीच स्पष्ट केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी ही मागणी काही नवीन नाही आणि आम्ही सातत्याने केंद्र सरकारला ही मागणी करतो आहे. मी स्वतः पार्लमेंटमध्ये आत्ताही बोलले, मागेही बोललेले आहे. आणि मला कळत नाही की महाराष्ट्र म्हणजे मला जे वर्तमानपत्र किंवा तुमच्या चॅनलमध्ये दिसतं आहे की दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाची लाईन एक आहे आणि महाराष्ट्राची एक आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दलही अशीच फसवाफसवी. महाराष्ट्रात एक बोलायचं, दिल्लीत एक बोलायचं.
तसंच ह्याही जनगणनेबद्दल महाराष्ट्र सरकार एक काहीतरी बोलतंय, पण केंद्रातलं त्यांचं नेतृत्व वेगळं काहीतरी बोलतंय. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने 2 प्रश्नाची स्पष्ट उत्तरं दिली पाहिजेत की मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांचं काय मत आहे, काय धोरण आहे. हे दिल्ली आणि महाराष्ट्रात वेगळं चालणार नाही. आणि जातीय जनगणनेबद्दल महाराष्ट्रात एकमत आणि दिल्लीत एकमत हे चालणार नाही. त्यांनी पारदर्शकपणे स्पष्टपणे हा जुमलेबाजी बंद केली पाहिजे आणि खरं बोलायची वेळ आलेली आता. ताई सिर्फ हिंदी में इतना बता दीजिए कि जाति जनगणना को लेकर के जिस तरह से बिहार में बात चल रही है उसको लेकर के क्या कुछ आता है? नहीं, हमारी कोशिश, हम तो पहले से एनसीपी की मांग ही है कि ये हो, तो मुझे नहीं लगता दूसरा हम तो बहुत, मैं तो पार्लियामेंट में खुद इसके बारे में बहुत बार बोल चुकी हूँ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.